नमस्कार मित्रांनो, आज आपण सातारा शहराचा स्वाभिमान आणि मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत। सातारा शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातून पाहिले की समोर जो उंच डोंगर दिसतो तोच हा अजिंक्यतारा। शिलाहार वंशाच्या भोजराजाने या किल्ल्याची निर्मिती केली। हा किल्ला समुद्र सपाटीपासून साधारणपणे 3300 फूट उंचीवर असून याला अजिंक्यतारा हे नाव छत्रपती शाहू महाराजांनी दिले होते। या किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे। स्वराज्यावर जेव्हा औरंगजेबाचे संकट आले तेव्हा मराठ्यांनी हा किल्ला जिद्दीने लढवला होता। किल्ल्यावर प्रवेश करताना आपल्याला भव्य महादरवाजा पाहायला मिळतो। किल्ल्याच्या आवारात मंगलाई देवीचे सुंदर मंदिर आहे, जिथे आजही भाविकांची मोठी गर्दी असते। तसेच तिथे हनुमानाचे मंदिर आणि महादेवाचे मंदिरही आहे। किल्ल्यावर पाण्याचे अनेक तलाव आहेत, जे आजही भरलेले दिसतात। गडाच्या तटबंदीवरून संपूर्ण सातारा शहराचे विहंगम दृश्य दिसते। विशेषतः पावसाळ्यात हा किल्ला निसर्गाच्या हिरव्या शालूने नटलेला असतो, त्यामुळे पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे। इतिहासप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी अजिंक्यतारा म्हणजे एक पर्वणीच आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आपल्याला आजही आपल्या पराक्रमी इतिहासाची आठवण करून देते। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी, जय शिवाजी।